नमस्कार. आज आपण आलोय श्रीनाथ केसरी आणि फॉर्च्युनर विजेता आणि महाराष्ट्राचा लाडका बैल ब्रेकफेल बैजाला भेटायला. आता त्यांचे मालक पाटील डेअरीचे सर्वेसर्वा राजू दादा आहेत आपल्या संग. प्रथमतः मी सर्वांच्या वतीनं दादांचं अभिनंदन करतो आणि या प्रसिद्ध नंदी ब्रेकफेल बैजाला सुद्धा अभिवादन करतो. दादा, मला एक विचारायचं आहे, आपण सध्या आता या बैलाला साधारण 3 ते 4 महिन्यापासून आपल्या विराट बुल पावडर जे अमृतश्रीम कंपनीचं मिनरल मिक्सचर आहे ते वापरताय. मग साधारण हे पावडर वापरायच्या आधी आणि काय परिस्थिती होती आणि नंतर काय त्याच्यात फरक जाणवला? आता तरी आमच्या ह्या बैलाबरोबर आमच्या इथं 3 ते 4 ह्याच पद्धतीचे जनावर आमच्याकडे आहेत. बऱ्यापैकी चौसा बैल आहे, 5व्या दाताचा आहे, मोठा बैल आहे. तर या सगळ्यांच्या बाबतीत आज आम्ही 4 महिने त्याचा पुरेपूर वापर करतोय. जसं त्याचा फरक जाणवल तसं ते अगदी कंटिन्यू आम्ही घ्यायचं सध्या तर चालू आहे. तर घातल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी विषय असा दिसून आला की एक जनावरातला तजेलपणा, त्यांची भूक किंवा दम जे लागत होता जनावरांना पळून आल्यानंतर किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यात बरीचशी सुधारणा आम्हाला जाणवून आली. आणि ही पावडर वापरत असताना जे पूर्वीची पोझिशन होती त्यात बैलाच्या ह्याच्यात तब्येतीत अगदी जवळ 50-60% फरक पडला. त्याची तब्येत सुधारली गेली, पचनक्रिया त्याची व्यवस्थित चालली, बैल फ्रेश राहू लागला. मैदानाला जाऊन आल्यानंतर जे शिनवाटा दाखवत होता तो बराचसा कमी झाला. आणि ही पावडर म्हणजे आम्हाला ह्या आमच्या शर्यती क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय उपयोगी पडली असं काही म्हणायला अजिबात काय हरकत नाही. तर पूर्णतः त्याचा इफेक्ट आमच्या त्या बैलावर झालेला, एकच नाही ह्या 4ही बैलांच्यावर झालेला आम्हाला जाणवून आलाय. हे जे दादा फॉर्च्युनरचं मैदान होतं ते अतिशय कुतूहल लागलेलं अख्ख्या महाराष्ट्राला आणि सर्व शर्यत चौकीनांना. तर ह्या मैदानाच्या साधारण 10-15 दिवस आधी बैलामध्ये ह्या पावडरीमुळे तुम्हाला त्याच्यात विशेष गुण काय दिसले की बाबा आता हा बैल आपल्याला ह्या मोठ्या मैदानासाठी तयार झालेला आहे? कसं आहे, पावडर ज्यावेळीपासून चालू केल्यात त्याचा फरक जाणवत आज तो बैल अगदी चांगल्या पद्धतीनं वैरण खाणे म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा हे दाखवतच गेला. हे शेवटच्या 15 दिवसात आम्ही अगदी बारकावाने लक्ष ठेवून त्या पावडरीचं योग्य त्या वेळेला तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्याचा वापर केल्यामुळं बैलाचा फ्रेशनेस वाढत गेला. बैल ज्या वेळेला वैरण वगैरे भरडा खातो त्यावेळेला तो अगदी मोकळ्या मनानं खायला लागला. चोकत माकत हा विषय राहिला नाही. आणि कालच्या मैदानाला तर पूर्ण आम्हाला दिसून आलं की तो ज्यावेळेला पळत होता किंवा पळून आला त्यावेळेला कायम जे त्याचं तोंड उघडणे, धापणे हा जो प्रकार